मी मागणी केली होती लव जिहादवरती कायदा व्हावा आणि होईल तो. की आता लव जिहादची प्रकरणं खूप वाढत आहेत आणि इतर पण महिलांचे अनेक प्रश्न आहेत की पतीकडून अत्याचार होतोय असं. तर या संदर्भात शक्ती कायदा करणार होता तो सुद्धा अजून केलेला नाही. तांत्रिक अडचणीमुळे तो कायदा रखडलेला आहे आणि महिलांच्या अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मग नेमकं यामध्ये शासनाने काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, महिलांचं अत्याचाराची जे तुम्ही म्हणता तर साधारणतः जर तुम्ही गेल्या एक वर्षापूर्वीचं जर पाहिलं की त्यावेळेला मी स्वतः प्रदेशाध्यक्ष होते. मी स्वतः अशा काही ठिकाणी प्रवास केलेला आहे ज्या ठिकाणी महिलांवरती अन्याय अत्याचार झाले, परंतु पोलीस यंत्रणांना गृहमंत्री देवेंद्रजींच्या माध्यमातून इतकं कडक हे केलेलं आहे की अशा घटनांचं जर तुम्हीच पाहिलं, तुम्ही पत्रकारात, की ह्या घटना आता तशा तुम्हाला एवढ्या प्रमाणात दिसत नाहीयेत ज्या प्रमाणामध्ये पूर्वी होत होत्या. परंतु त्याच्यासाठी रोख लावण्यासाठी देवेंद्रजींनी पोलीस यंत्रणेमार्फत हे गृहमंत्रालयाच्या मार्फत चांगल्या कारवाया केलेल्या आहेत आणि त्याचा रोख बऱ्यापैकी लागलेला आहे. लव जिहादच्या विरोधात पण आज बरेच मोर्चे निघाले, पण तो कायदा अजून केलेला नाही. मग तो कायदा करायला पाहिजे अशी हिंदुत्ववादी संघटनेची मागणी आहे. आम्ही मागणी केली होती लव जिहादवरती कायदा व्हावा आणि होईल तो. खरं पाहायला गेलं तर इंद्रायणी नदी जी आहे ती खूप पोल्युशन युक्त झालेली आहे. म्हणजे फेस येणं, त्याच्यामध्ये जलपर्णी वाढणं हा सगळा विषय होता. तर त्याच्यामध्ये मी मागणी त्यांच्याकडे अशी केली की त्याच्यावरची ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजचं डायरेक्ट पाणी सोडलं जातं. तसंच इंद्रायणी नदी ही देहू आळंदी तर आहेच, पण ती तळवड्याकडनं येते. त्यामुळे त्या बाजूच्या ज्या ग्रामीण भाग आहे, जो गावं आहेत, त्या गावांकडे ना डायरेक्ट पाणी सोडलं जातं. म्हणजे जुलै 2018 रोजी त्यावेळेचे मंत्री महोदयांनी बैठक घेऊन पण सांगितलं होतं, त्याला 5 वर्ष झाली, की ह्याच्यामध्ये तुम्ही गावकऱ्यांनी हे तुमचं ट्रीटमेंट प्लांट करून सोडा. परंतु अजूनही त्याच्यावरती कारवाई झालेली नाहीये. त्याचप्रमाणे वेस्टेज असेल हॉटेल्सवाल्यांचं, म्हणजे पुण्यात सुद्धा ती जाते, तर पुणे PMRD ह्याच्या माध्यमातून सुद्धा ते वेस्टेज पण त्याच्यामध्ये टाकलं जातं. नाल्यांचं पाणी त्याच्यामध्ये येतं आणि देहू आळंदी ही देवाची आळंदी आहे. आळंदीला जे येतात ते आळंदीला तिथे पाणी पितात, आंघोळ करतात आणि अशा ह्याच्यामध्ये ती इंद्रायणी इतकी म्हणजे इंद्रायणीचं पोल्युशन युक्त नदी झाल्यामुळे मी तो विषय मांडला. जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई तर झाली पाहिजे. त्याशिवाय तुम्ही याच्यावरती PMRD असेल, MIDC असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, ह्या माध्यमातून ह्याच्यात काहीतरी ठोस निर्णय घेतला गेला पाहिजे. जसं नमामि गंगे आहे तशी नमामि इंद्रायणी झाली पाहिजे. त्या माध्यमातून मागितल्यानंतर मंत्री महोदयानं उत्तर दिलं की हे सगळं आम्ही करणार आहोत, ह्याची सुरुवात केलेली आहे, हे ट्रीटमेंट करू आम्ही. असं सगळं केल्यानंतर मी त्यांना सांगितलं आम्ही बैठक घेऊ. म्हटलं असं खूप दिवस झाले चाललंय, बैठक घेऊ, हे करू ते करू. म्हटलं मी समाधानकारक नाही आहे याला. समाधानकारक मला उत्तर तुमच्याकडनं मंत्री महोदय पाहिजे. त्यावेळेला मंत्री महोदयांनी सांगितलं 26 जानेवारीला त्यांची पुण्यात एक बैठक आहे, कार्यक्रम आहे. ते 26 जानेवारीला आपण PMRD, पुणे, MIDC, पोल्युशन जे आहे सेंटर, हे सगळे मिळून आपण एक बैठक घेऊन त्याच्या बाबतीत निर्णय घेऊ. नाही, आतापर्यंत कसं कृष्णा नदी असून दे, पंचगंगा असून दे किंवा आता इंद्रायणी नदी असून दे, जलप्रदूषणाचा प्रश्न सगळीकडे गंभीर आहे आणि सांडपाणी सुद्धा वारंवार सोडलं जातं आणि कारखान्यातलं रसायनयुक्त पाणी पण सोडलं जातं. यापूर्वी अनेक आमदारांनी हा प्रश्न मांडलेला होता, म्हणजे लक्षवेधीच्याद्वारे किंवा औचित्याच्या सूत्राद्वारे, तरी सुद्धा शासन एवढं गांभीर्याने लक्ष देत नाही. म्हणजे नेमकं कारण काय? आता ह्या बाबतीत मी इथेच नाही थांबणार आहे. माननीय सभापती महोदयांशी, नीलमताईंशी, असं मी त्या सभागृहातच सांगितलं की जर ह्याच्यातनं मला समाधानकारक असं वाटलं नाही तर विनंती अर्जाच्या माध्यमातून मी एक अर्ज करेन विनंती अर्जाला, कारण मी त्या कमिटीमध्ये आहे, आणि त्यातनं या अधिकाऱ्यांना बोलून मग शासन दरबारी करून पुढचं परत कसं करायचं याचा पाठपुरावा मी करणार आहे.